ॐ सदाशिवसमारम्भात् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तर मागच्या वेळेस आपण थोडी भूमिका बघितली होती पहिल्या चॅप्टरची पूर्ण, आणि त्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं की आपला मुख्य आपली समस्या काय आहे, आणि आपली समस्या आहे ती आहे ही पूर्ण आपलं काय म्हणतात संसार. आणि त्या संसारासाठी आपण बघितलं होतं की ह्या संसारामध्ये जर आपल्याला काही स्पिरिच्युअल प्रोग्रेस करून घ्यायचा असेल तर या संसाराच्या प्रॉब्लेममधनं बाहेर निघायला पाहिजे. मग आता संसाराचा प्रॉब्लेम म्हणजे काय, घरदार सोडून जायला नको आहे. कारण तुम्ही कुठेही कसंही गेला तरी ते तसं येणार तुमच्या मागे. तर हा संसार म्हणजे काय की आपलं काय घर किंवा हे नाही आहे, तर आहे काय म्हणतात त्याला राग शोक मोह, आपण तो बघितला. तर त्याचं तो म्हणजे संसार, की या जगाबद्दलचे आपल्याला आसक्ती, त्याला म्हणतात आपण राग किंवा अटॅचमेंट. ती मोहापासून तयार होते आपली आसक्ती, आणि त्या मोहामुळे आपल्याला शोक होतो, आणि हा शोक असल्यामुळे आपल्याला सगळा जो काही आपण प्रॉब्लेम बघतो तो सगळा होतो. तर हा मुख्य प्रॉब्लेम आहे आपल्या आत. आपण संसाराला दोष देतो, संसार असा आहे, संसारामुळे असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. परंतु खरा मुख्य प्रश्न आहे आपल्या आतमध्ये. म्हणजे आपण काय म्हणतात त्याला, कोणी बायकोला दोष देतो, कोणी आईला त्रास म्हणजे दोष देईल, कोणी वडिलांना त्रास दोष देईल. परंतु मुख्य प्रॉब्लेम आपली जीवसृष्टी आपण जी बघितली होती की मी आणि माझं, ही आहे जीवसृष्टी. ह्या ईश्वरसृष्टीनी जो निर्मित झालेला संसार आहे तो आपल्या शोकासाठी कारण नाही आहे. आणि ह्या अशा परिस्थितीत असताना जेव्हा आपल्याला हा सगळा शोकमोहाचा जो संसार आपल्याला म्हणजे बांधून ठेवतो, तेव्हा एक वेळ आपल्यामध्ये असा हेल्पलेसनेस येतो की मी यातनं बाहेर निघू शकत नाही आहे, की मला काहीतरी असं वाटतं काहीतरी मी कुठेतरी अडकलो आहोत, मी कुठेतरी थांबले आहे, मला यातनं सुटायची इच्छा आहे, पण हेल्पलेस आपल्याला वाटायला लागतं. आणि या हेल्पलेसनेसमुळे तिसरी गोष्ट येते ती शरणागती, की तेव्हा आपण शरण जातो की मला यातनं बाहेर काढा, मला यातनं सोडा. हां, तर ह्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये आपलं लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या तीन गोष्टी आपल्याला जाणवायला पाहिजे की शोकमोहानीग्रस्त आपण आहोत आणि आपण बंधनात आहोत. आणि बंधनात असल्यामुळे आपण हेल्पलेस आहोत, आणि हेल्पलेस असल्यामुळे आपल्याला शरणागतीला जायला पाहिजे. तर हे या पूर्ण पहिल्या चॅप्टरचं आपण बॅकग्राऊंड बघितलं की तिथे अर्जुन हा पूर्ण शोकमोहग्रस्त झालेला आहे, आणि दुसऱ्या स्टेजपर्यंत तो आलेला आहे. ती दुसरी स्टेज म्हणजे हेल्पलेसनेसची. मग तो तिथे वेगवेगळे कारणं काय सांगतोय, मग ते वर्ण संकर होईल काय सांगतोय, किंवा काय काय. म्हणजे जेव्हा आपल्याला पुढचा रस्ता दिसत नाही, जेव्हा आपण कन्फ्यूज असतो, त्यावेळेस मग आपण ह्या सगळ्या गोष्टीतनं जात असतो. दॅट इज व्हॉट हेल्पलेसनेस. आणि या धर्तीवर आता आपण या दुसऱ्या अध्यायामध्ये प्रवेश करू की शरणागती ही आहे तिसरी स्टेज. पहिली आपण बघितली की रिअलायझेशन ऑफ संसार काय, ही झाली फर्स्ट स्टेज. सेकंड स्टेज झाली की हेल्पलेसनेस होतो त्याच्यामुळे, ते रिअलाइज झाल्यामुळे. आणि थर्ड स्टेज येते शरणागतीची. आता अजून पण अर्जुनाची शरणागतीची स्टेज आलेली नाही आहे, तो सध्या हेल्पलेसनेसमध्येच अडकलेला आहे. त्याला अजून पण म्हणजे ते जाणवत आहे सगळं काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे किंवा काय होत आहे, पण अजूनही तो भगवंतांना शरण गेलेला नाही आहे. हां, तर ती वेळ येईपर्यंत भगवान काहीच बोलणार नाही आहे.
कारण जोपर्यंत माझ्यात काही कर्तृत्व आहे, जोपर्यंत मला वाटतं की मी काही करू शकतो, किंवा जोपर्यंत मला वाटतं की मला जे कळतं तेच सगळं आहे, किंवा मी जो विचार करतो आहे तोच बरोबर आहे, तोपर्यंत भगवान म्हणतात मग ठीक आहे तू कर, मग माझी वाट नको बघू तोपर्यंत. तर जोपर्यंत आपण कंप्लीट सरेंडर करत नाही, कंप्लीट, तोपर्यंत भगवान आपल्याला सोबत येत नाही. ठाकूरांच्या त्या कथामृतमध्ये गोष्ट आहे ना की भगवान श्रीकृष्ण जेवण घेत होते आणि तेवढ्यात उठून ते म्हणजे अर्धच जेवण सोडून जायला नाही निघाले, त्या दरवाजापर्यंत गेले आणि पुन्हा येऊन बसले. मग त्यांना विचारलं की काय झालंय, तुम्ही उठले काय आणि पुन्हा परत येऊन काय बसले? तर म्हणलं नाही, माझा एक भक्त होता, त्याला तो खूपच मला आळवत होता, त्याला खूपच माझी गरज होती, म्हणून मग मी उठलो. आणि मग परत कशाला बसलात? तर मग त्या लक्षात आलं की त्यांनी स्वतः प्रयत्न सुरू केलेत, त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे कर तू. तर जोपर्यंत आपल्याला ही शरणागती येत नाही तोपर्यंत, म्हणजे स्वामी तुरानंद म्हणतात की ही साधना करणं म्हणजे काय? साधना करणं म्हणजे आपले पंख थकवणं आहेत. पंख थकवणं म्हणजे की जेव्हा आपण पंख थकतात आणि शांतपणे आपण बसून राहतो एका ठिकाणी. त्या छांदोग्य उपनिषदामध्ये फार सुंदर श्लोक आहे, यथा शकुनी सूत्रेण प्रबद्धो. तिथे फार त्याचं हे आहे की एक शकुनी म्हणजे पक्षी. तो पक्षी एखाद्या जहाजावर बसतो आणि मग ते जहाज असं मधल्या अशा पूर्ण मोठ्या समुद्रामध्ये निघून जातं आणि मग तो पूर्वेकडे जातो, कुठेतरी तीर सापडतो का आपल्याला, मग पश्चिमेकडे जातो, तिकडे बघतो कुठे तीर सापडतो का, उत्तरेकडे जातो, सगळ्या दिशेला तो फिरून येतो सगळं. आणि शेवटी त्याला मिळत नाही, तेव्हा तो पुन्हा अन्यत आयतनम, त्याला मिळत नाही काही, कुठलंच आयतन म्हणजे त्याला कुठलं तीर मिळत नाही, म्हणून पुन्हा त्या जहाजाच्या शिडावर तो गुपचूप बसतो. म्हणजे चारही दिशेला गेला शोधायसाठी, कुठेतरी सहारा मिळतो का, कुठे तीर मिळतो का बघायसाठी. पण जेव्हा त्या थकला त्याला लक्षात आलं की आता आपलं शक्य नाही आहे, आपण तो पुन्हा त्या शिडावर येऊन बसला. तरी आपण पूर्ण जी काही साधना करतोय, जे काही प्रयत्न करतोय, हे सगळे आपले पंख थकवण्यासाठी आहे. देन वी रिअलाइज की ह्या कर्माने काही होत नाही, ह्या उपासनेने काही होत नाही, जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही. यमे वैश्य वृणीते तेन लभ्य. जोपर्यंत भगवंत मला वरण करत नाही, स्वयंवरासारखं आहे बघा. म्हणजे मी कितीही थाटामाटात बसून राहिलो, मी कितीही म्हटलं, मी इतका जप केला, मी इतक्या पूजा केल्या, मी इतकं डोनेशन दिलं, मी इतकी सेवा केली, कितीही थाटामाटात आपण बसून राहिलो समजा, पण भगवंत ज्याच्या गळ्यात ती माळ घालेल त्याचंच तो वरण करेल. यमे वैश्य वृणीते तेन लभ्य. तर ही स्टेज साधकाची यायला पाहिजे आणि ती स्टेज अजून अर्जुनाची आलेली नाही आहे. आणि म्हणून अर्जुन स्वतःच तो बोलत जातो आहे, भगवंत फक्त ऐकतायत, त्यांनी अजून त्यांचं तोंड पण उघडलेलं नाही आहे काही. तर फर्स्ट अध्याय संपल्यानंतर सेकंड अध्यायामध्ये पण भगवंत आता तिथे भगवंत नाही आहेत, किंवा भगवंत पण शांतपणे बसलायत आणि अर्जुन पण शांतपणे बसलाय. म्हणून मग मध्ये संजय उवाच सुरू करून सेकंड अध्याय सुरू झालेला आहे. संजय उवाच तम तथा कृपया विष्टम अश्रुपूर्णा कुलेक्षणम विषीदंतमिदम वाक्यम उवाच मधुसूदनम. की आता हा असा म्हणजे संजय सांगतायत की तम तथा कृपया विष्टम, कृपया आविष्ट. कृपया, आता जेव्हा आपण कृपा ज्याला म्हणतो आपण, ती कृपा वेगळी असते. म्हणजे आता इथे कृपया विष्टम सांगितलं आहे की अर्जुन हा वीकनेसमध्ये सापडला आहे, त्या दृष्टीने कृपया शब्द वापरला आहे इथे. म्हणजे त्याच्या सगळ्या वागण्यातनं, त्याच्या सगळ्या बोलण्यातनं वीकनेस दिसतो आहे. तर असा तो अर्जुन तिथे बसलाय. कृपया आविष्टम अश्रुपूर्णा कुलेक्षणम. म्हणजे अश्रुपूर्ण म्हणजे डोळ्यातनं काय अश्रू धातं. बघा काय अवस्था आहे अर्जुनाची. आपली ही अवस्था अशीच असते बरं, लक्षात ठेवा. इतके प्रसंग आपल्यावर येतात
इतके वेगवेगळे प्रसंग येतात, तिथे मार्ग सुचत नाही आपल्याला. आपण असे हताश होऊन बसलेलो असतो की असं वाटतं की इथे काही आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट घडली की असं वाटतं की जीवन संपलं, आपलं समोर नैराश्य दिसतं सगळं. बट इट इज नॉट लाईक दॅट. अर्जुनाच्या याच्यावर लक्षात येतं की इतका तो कृपया विश्रम झालेला, पण देवाच्या कृपेमुळे किंवा त्यांनी सांगितलेल्या रस्त्याने तो जो गेला, त्या रस्त्याने गेल्यानंतर तो त्याच्या जीवनाची म्हणजे त्यांनी शेवटची स्टेज गाठली. म्हणजे हे संसारामध्ये हे शोक मोह हे येणारच, हे कोणाला सुटले नाही आहे. अर्जुनाला पण सुटलेले नाही आहे, भगवंतांना पण सुटलेले नाही आहे. रामावतारामध्ये बघा भगवंत किती प्रॉब्लेममधनं गेले आहे. श्रीरामकृष्ण अवतारामध्ये बघा श्रीरामकृष्ण किती प्रॉब्लेममधनं गेले आहे. तर ह्या संसारामध्ये शोक मोह हा सुटलेला नाही आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा बरेच वेळा आपण तो विचार करा, कोणालाही, इथं भगवंत पण इन्क्लुडिंग भगवंत, आपण बरेच वेळा विचार करतो की हे मलाच का, हे शोक मोह मलाच का, हा त्रास मलाच का. आपल्याला वाटतं की सगळे लोक सुखी आणि मीच एक दुःखी आहे. पण तसं नाही आहे. या संसारात तुम्ही आला म्हणजेच तुम्ही लिमिटेशन घेऊन आलेले आहेत आणि त्या लिमिटेशनच्या बाहेर जायसाठी सदैव आपला आत्मा तळतळत असतो की त्याला, कारण त्याचं स्वरूपच असं आहे आत्म्याचं की त्याला हे बंधन आवडत नाही. आणि ज्याला बंधन हे आवडत नसल्यामुळे, तो बंधनात राहायला सवय नसल्यामुळे तो मुक्त व्हायचा प्रयत्न करतो. आणि शरीराचं आहे बंधन, जेव्हा आपण शरीर घेतलं तेव्हाच ते बंधनामध्ये आलेलं आहे. आता हे जे बंधन आलेलं आहे आपल्याला, त्याचा विचार करायला पाहिजे की आपण ऑलरेडी बंधनात आहोत आणि शोकमोह इज अवर पार्ट ऑफ लाईफ. सो व्हॉट स्पिरिच्युअल साधका डज, स्पिरिच्युअल साधकांनी काय करायला पाहिजे की त्यांनी फक्त ते ट्रान्सफॉर्मेशन करायला पाहिजे. म्हणजे बघायची दृष्टी जर आपण या सगळ्या गोष्टीकडे बदलली तर गोष्टी सहज होतात. म्हणजे इट इज इम्पॉसिबल की संसारात राहून मला शोक मोह येणार नाही. म्हणजे मला शरीराचं दुःख आहे, मनाचं दुःख आहे, तर हे दुःख सदैव राहणार. तर हे समजून घ्यायला पाहिजे आपण. आणि म्हणून इथे अशा ह्या परिस्थितीत असलेला हा अर्जुन अश्रुपूर्णा कुले क्षण, म्हणजे विचारायचे त्या म्हणजे डोळे पाणावले आहेत त्याचे सगळे. आणि अशा परिस्थितीत अर्जुन उवाच, तो म्हणतो. आता इथे अर्जुन असा बसला असताना मग श्रीकृष्ण भगवान आता सुरू करतात त्याला. डायरेक्ट त्याला उपदेश देत नाही आहे बघा श्रीकृष्ण भगवान, कारण श्रीकृष्ण वाट बघतायत की अजून त्याला काही बोलायचं का बोलू देत. म्हणजे त्यांनी आतापर्यंत इतके रिझन दिले आहेत, पण अजूनही कदाचित त्याच्यात अजून ते संपलं नसेल कदाचित त्याचं, अजूनही कदाचित त्याचं प्रवचन बाकी असेल, तर त्याचं पूर्ण प्रवचन होऊ देत आणि त्याला विचारू देत की भगवान तुम्ही मला आता सांगा खरं काय आणि काय नाही. आता हा फक्त एकतर्फी फक्त भगवंतांना सांगत सुटलाय की असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, आणि पुढे पण तो सांगणार आहे. तर संपलं नाही अजून, हे भगवंतांना माहीत अजून संपलं नाही आहे त्याचं. म्हणून आता भगवंत त्याला म्हणतात कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टमस्वर्ग्यम अकीर्ती करम अर्जुन. की इथे आता ते म्हणतायत, त्यांनी जस्ट भगवंत एका शब्दात त्याला म्हणतायत की तू कुतस्त्वा कश्मलविदम, कश्मल म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये हे असं काय, हे मूर्खासारखं काहीतरी आलं आहे तुझ्या डोक्यामध्ये. हे असं तू डिजेक्ट व्हायला नको आहे. म्हणून त्याला इथे म्हणतात की कुतस्त्वा कश्मलमिदम आणि विषमे समुपस्थितम, की तुम्हाला म्हणजे वेगळ्या कुठल्या तरी वेगळ्या वेळी हे जो डोक्यात कसं काय आलं. म्हणजे इतकं आपण त्याला म्हणतात लो थिंकिंग म्हणा किंवा असे मीन थॉट अशा प्रकारचे तुझ्या मनामध्ये कसे काय आले. आणि अशा मग तू डिप्रेस, डिजेक्टेड किंवा फ्रस्ट्रेटेड तुम्हाला का दिसतोय. आणि इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की विषमे समुपस्थितम, की रॉंग टाईम, रॉंग प्लेस. म्हणजे कुठला विचार हा विवेक जो आहे, आता त्याला अर्जुनाला धर्मशास्त्र पूर्ण माहिती आहे बघा.
त्याला विवेकपूर्ण माहिती आहे, पण तरीही कुठली गोष्ट कुठल्या वेळेत वापरायला पाहिजे ह्याचं ज्ञान त्याला होत नाही, सध्या नाही आहे. ही इज कन्फ्युज्ड. की त्यांनी इतर वेळेस तर त्यांनी सांगितलं असतं, हे सगळं प्रवचन दिलं असतं तर ग्राह्य होतं, पण जेव्हा त्याच्यासमोर हे सगळे शत्रू उभे आहे आणि त्याला हे सगळं करायचं आहे, त्यावेळेस तो हे सगळं फिलॉसॉफी सांगतोय की मी जंगलात जाईल, भैक्षचर्या करेन, असं करेन तसं करेन. हां, तर अशा वेळेस ते भगवंत म्हणतात की तुझ्या अशा चुकीच्या ठिकाणी तू हे असा काय विचार करतोय. आणि नंतर पुढच्या ह्याच्यात ते म्हणतात, ते एक मिनिट, हां, पुढच्या ते म्हणतात अनार्य जुष्ट मग, की तू हे जे गोष्ट करतो ही अनार्यसारखी, कारण तो हा आर्य आहे. अनार्य कोण आहेत, की ज्याला म्हणतात ना, अनार्य म्हणजे कर्तव्यम आचरण कर्म, अकर्तव्यम अनाचरम, की जे कर्तव्य त्यांनी आचरायला पाहिजे. म्हणजे कोण आर्य कोण आहे, की जो विदाऊट मरमरी किंवा कुरकुर न करता, ग्रमलिंग न करता, हां, चांगलं वाईट याच्याकडे लक्ष न देता जो स्वतःचं कर्तव्य करतो, तो आहे आर्य. की हा आर्य आहे, तू आर्य आहेस याला जाणीव करून देता येतो, की आता कुरकुर करू नको, तुला धर्माचं राज्य तुला करायचं आहे. सो विदाऊट एनी ग्रमलिंग, विदाऊट एनी चॉईस ऑफ प्लेझंट अँड अनप्लेझंट, यू शुड फाईट ॲज अ ड्युटी. म्हणजे तू आता इथे ड्युटी करायला पाहिजे तू ॲज अ राजा, तुला ते आवडो की न आवडो. हां, म्हणून बघा म्हणतात की तू हे अनार्यासारखं का गोष्ट करतोय, कारण तो राजा आहे. हां, तो फ्युचर भारताचा राजा होणार होता, तर तू असा का वागतोस. म्हणून त्याला म्हणतात की अनार्य जुष्टम स्वर्गम अकीर्ती करम अर्जुन, की तुझी याच्यामुळे तुला वाटतंय की आपण भैक्षचर्या करू, बाहेर जाऊ, भिक्षा करून राहू, पण याच्यामुळे तुझी कीर्ती न होता अपकीर्ती होईल तुझी. हे एवढंच फक्त भगवान त्याला फक्त बोलले. आता गीतेत आपण लक्षात घ्यायला पाहिजे की गीतेमध्ये 3 स्तरावर भगवंतांनी त्याला उपदेश केला आहे. एक तर आहे फिलॉसॉफिकल, की जो आपण आता 11व्या श्लोकापासून फिलॉसॉफिकल जे काही त्यांनी सांगितलेलं आहे, फिलॉसॉफी या गीतेची, किंवा थोडक्यात सांगायचं म्हटलं मोक्षशास्त्र. हां, तर हे पहिली स्टेज आहे फिलॉसॉफिकल. सेकंड स्टेज याची आहे की त्याला म्हणतात आपण इथिकल, की काय चांगलं करणं वाईट, धर्माने करणं वाईट की अधर्माने करणं वाईट, धर्म अधर्म या सगळ्याचं त्याला सांगणं. आणि थर्ड आहे प्रॅक्टिकल लेवलवर, की सिम्पल तू योद्धा आहे, तू युद्ध करायला पाहिजे. आता उद्या जर कोणी म्हटलं, एखाद्या पोलिसांनी म्हटलं की नाही मी गोळीबार करत नाही, किंवा पोलिसांनी म्हटलं की मी काम करत नाही, ते त्यात चुकीचं होईल त्याला. तर सिम्पल प्रॅक्टिकल लेव्हलवर पण तू हे युद्ध करायला पाहिजे, कारण तू योद्धा आहे. आणि इथिकल लेव्हलवर ते म्हणतात की तू अनार्य होशील किंवा तुला स्वर्ग मिळणार नाही. म्हणजे जरा सगळ्या दृष्टीने ह्या तिन्ही लेव्हलनी भगवंत त्याला वेगवेगळ्या स्तरावर सांगतात. पण ह्या 3 स्तरापैकी सगळ्यात इम्पॉर्टंट स्तर यातला मधला आहे तो म्हणजे फिलॉसॉफिकल पार्ट. कारण त्याला इथिकल मॉरल कसं राहायला पाहिजे हे अर्जुनाला माहिती आहे. तरी भगवंत पुढे सांगतील ते आपल्या साधारण लोकांना सांगतील तो भाग वेगळा. पण जर अर्जुनाची इथे केस घ्याल तर त्याला इथिकल मॉरॅलिटी सगळं माहिती आहे. तो पण धर्मशास्त्र शिकलेला आहे. तर त्याला आता इथे त्यांनी सांगतायत वेगवेगळ्या प्रकारे. फर्स्ट त्याला ते म्हणतायत की असा तू शोक करणं चुकीचं आहे. असं जर तू केलं तर तू ते अनार्यासारखं काम करशील, तुझं कर्तव्यापासून तू च्युत होशील आणि हे तुला पुण्य देणारं काम होणार नाही, उलट तुला पाप मिळेल आहे कामामुळे. आता हे खूप प्रॅक्टिकल लेवलवरून त्याला सांगतायत. इथे त्याच्यासमोर कोणी ते मोठा अर्जुन किंवा भगवंत, देव, मोक्ष काही नाही आहे. हे सिम्पल ते पहिल्यांदा लॉजिक देतात त्याला की अशा वेळेस तू शोक करणं चांगलं नाही आहे. मग म्हणतात क्लैब्यम मास्म गम पार्थ नैतत्वय उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोतिष्ठ परंतप. त्याच्यानंतर ते म्हणतात की क्लैब्यम स गम पार्थ, की क्लैब्यम म्हणजे ज्याला म्हटलं अनमॅनलीनेस ज्याला आपण म्हणतो, की तो असा का करतोय.
म्हणजे इतका तुझं माइंड वीक कसं झालं? हां. आणि त्याला सांगताय की पार्थ नैतत्व मास्म गम पार्थ नैतत्वही उपपद्यते, की तुला हे शोभा देत नाही. आता हे खूप प्रॅक्टिकली सांगतात भगवंत, की तू अर्जुन, हां, तू पांडवांमधला तू श्रेष्ठ धनुर्धर किंवा काय, त्याला सगळं माहिती आहे ते पूर्ण. तर त्याला शेवटी त्याला एक ते विशेषण वापरतात, परंतप. ओ अर्जुना, परंतप. परंतप म्हणजे म्हणजे शत्रूच्या मनात धडकी भरवणारा तू. मुद्दाम ते परंतप शब्द वापरतात तिथे, त्याला अर्जुन म्हणत नाही. मुद्दाम ते संबोधन त्याला वापरतात ते, की त्याला त्याची वीरता दाखवून द्यायसाठी म्हणून, की तो साधारण योद्धा नाही आहे, तू परंतप आहे. आणि अशा वीर श्रेष्ठ तू, तुझ्या मनामध्ये क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, तुझं असं मन, इतकं तुझं मन हे झालं, एकदम वीक झालं तुझं, दुबळा झाला तुझं. हा सगळा तेवढाच फेकून दे सगळा, हा तुझा दुबळेपणा. आपण जनरली म्हणतो ना, कुणी असं काही आलं तर आपण म्हणतो, अरे सोड हे, कशाला तू विचार करतो या सगळ्याचा, तू आता इतका पास झाला, तू इतके तू परीक्षा दिल्या, त्यात छान आलं, आपण जनरली जसं समजतो. तर तसंच भगवान इथे त्याला फिलॉसॉफी काही न सांगता साधारण आपल्या प्रॅक्टिकल ह्यात त्याला सांगत आहेत, की तू परंतप आहेस, तुला बघितलं की लोकांना घाम सुटतो, असा शूरवीर तू, आणि तुझ्यामध्ये क्षुद्र हृदय आलं असं सगळं. आणि असा क्लैब्य म्हणजे असा कन्फ्यूज, की ज्याला त्याचं काही मिळत नाही आहे असं, म्हणजे अनमॅनली असारखा माणसाला तू वागतो आहेस, हे चुकीचं आहे. आणि हे सगळं सोडून देऊन तत्व उत्तिष्ठ परंतप, की हे सोड सगळं आणि युद्धाला तयार हो. एकदम साधा उपदेश आहे. म्हणजे इथं अजिबात ते काही त्याला सांगत नाही की खूप काही कर, म्हणून ते म्हणतात की तू उठ आणि काम कर. आता इथे अजून पण भगवंत सांगत का नाही आहे? बिकॉज ही हॅज नॉट, म्हणजे शरणागती अजून पत्करली नाही आहे. त्यांनी पूर्ण त्याचं गांडीव जे त्याचं धनुष्यबाण होता तो त्यांनी काढून ठेवला, पण श्रीकृष्णाच्या चरणावर ठेवलेला नाही अजून पण, की बाबा आता माझं कम्प्लीट, मी थकलो आहे, आता माझं डोकं कम्प्लीट काम करत नाही आहे, हां, त्यामुळे मी आता काही करू शकत नाही आहेत अजून. आतापर्यंत तसं म्हणत नाही आहे. कारण आपल्या शास्त्रात म्हटलेलं आहे, सांगितलं आहे, की म्हणजे जो तुमच्या ॲडवाईसची व्हॅल्यू करत नाही अशा माणसाला तुम्ही ॲडवाईस करू नये. स्पष्ट सांगितलं आहे, वाच्यम श्रद्धा समेदश्च पृच्छतश्च विशेषतः, की जोपर्यंत, म्हणजे जो कोणी तुमचा ॲडवाईस, बाबा आपण काही सांगितलेलं आता हा आपल्या सांगणं लक्ष देईल असं वाटत नाही, तर अशा माणसाला तुम्ही हे देऊ नये ॲडवाईस. स्पष्ट सांगितलं आहे. कारण आजकाल तेच आपण बघतोय की फ्री ॲडवाईस देणारे भरपूर आहेत. आता कोरोनाच्या वेळेस नाही का बघा, की उन्हात उभे राहा, पंखा लावू नका, घाम येऊ द्या. आता तुमच्या याच्याबद्दल आहे, व्हॅक्सिनबद्दल आहे कोरोनाच्या, तर फ्री ॲडवाईस देणारे लोक भरपूर आहेत. आणि आजकाल सध्या ह्या ऑनलाईन असल्यामुळे मोबाईल घ्यायचा, व्हिडिओ सांगायचा, व्हिडिओ बोलायचा आणि सोडून द्यायचा, आणि लोक ते घेऊन आपलं बसल्या डोक्याला हात लावत, की हे असं म्हणतात, तो तसं म्हणतो, तसं म्हणतो. तर फ्री ॲडवाईस देणाऱ्यापासून सावध राहायला पाहिजे. तर जोपर्यंत कोणी आपल्याला विचारत नाही तोपर्यंत सांगू नये पहिल्यांदा. आणि ज्याच्या आपल्या ॲडवाईसला कोणी तो केअर करणार जर नसेल तर अशा माणसाला पण ॲडवाईस देऊ नये. हां, अशासाठी म्हणून भगवंत अजून त्याला बोलत नाही आहेत काहीच. बघा, सी हाऊ वाईज ही इज. आणि त्याला माहिती आहे की अजून जोपर्यंत सरेंडर होत नाही तोपर्यंत मी त्याला सांगणार नाही काही. म्हणून त्याला फक्त प्रॅक्टिकल लेवल, त्याला फक्त टेस्ट करतायत, प्रॅक्टिकल लेवलवर सांगून त्याच्या मनात अजून काय आहे ते फक्त भगवंत जाणून घ्यायचा प्रयत्न करतायत. म्हणून त्याने म्हटलं की सगळं क्लैंब्य मास्म गमत पार्थ, की सगळं सोड, हे सगळं तुझं धनुष्य घे आणि त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप, आता पुन्हा युद्धाला तयार हो. बस जसं त्याला उठ म्हटलं, पुन्हा अर्जुनाचं झालं सुरू. अर्जुन उवाच कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इशुभी प्रतियोत्स्यामी पूजार्हा वरिसूदन. म्हणजे श्रीकृष्णाला माहीत होतं हे येणार आहे पुन्हा. आता पुन्हा तो भगवंतांना शिकवायला लागला आहे.
की कथम अर्जुन उवाच, हे मधुसूदन, की ह्या म्हणजे भीष्म आहे, हे द्रोण आहे, किंवा काय सगळे अजून कोणी तिथले तेव्हाचे आहेत, ते सगळे पूजार्हा वरिसूदन, ते सगळे माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि पूज्य आहेत माझ्यासाठी. आणि अशा या लोकांना बाणांनी मी कसा मारू? आता हे त्याला ते रथ मध्ये आणल्यानंतर त्याला कळलं की सगळे पूज्य आहेत. त्याच्या आधी त्याला पूज्य नव्हते, थोडक्यात. त्याच्या आधी त्याला पूज्य नव्हते ते. आताच जसं मध्ये आलं पण त्याचं पूज्य झालं. तर हे म्हणजे याला म्हणतात ना आपल्याला की चुकीच्या ठिकाणी आपण वेगवेगळी फिलॉसॉफी देत असतो. हां, तर ह्या अशा वेळेस हे आहे क्षुद्र हृदय दौर्बल्य. म्हणजे हे आपल्या मनातल्या अटॅचमेंटमुळे, म्हणजे आपण सारखं आपण म्हणतो आहे की ही अटॅचमेंट किंवा हे मी आणि माझं किंवा ही आपली जीवसृष्टी ही आपल्याला खाली खेचत असते. ही आपल्याला सदैव एक काहीतरी आपल्याला एक फिलॉसॉफी आणण्याचा प्रयत्न करते समोर. आपण त्या फिलॉसॉफीच्या मागे लपायचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळेस. आणि अर्जुन पहिल्या याच्यापासूनच म्हणजे पहिल्या अध्यायापासून त्या कुठली तरी फिलॉसॉफीचा आधार तो घेतो आहे. त्याला लढायचं नाही आहे, तो कम्प्लीट त्यांच्याशी अटॅच झालेला आहे. पण तसं म्हटलं तर त्याला ते चुकीचं होईल म्हणून तो फिलॉसॉफी काढतोय की भैक्षचर्या करणं चांगलं आहे, भिक्षा मागणं चांगलं आहे, हे मारणं चांगलं नाही, हे असं चांगलं नाही, किंवा याच्यापेक्षा मी राज्य सोडून द्यायला तयार आहे सगळं. म्हणजे एक मोठा स्वतःचा एक मॉरल मोठं एक असं घेऊन तो फिलॉसॉफी त्या मागे लपायचा प्रयत्न करतो आहे. पण भगवंत पण त्याला सोडणारे नाही आहेत. तर हळूहळू त्याची वेळ येणार आहे त्याची. तर इथे तो म्हणतो की मी या लोकांना, हे जे माझे पूज्य लोक आहेत त्यांना मी कसं मारणार आहे. पुन्हा तो म्हणतो, गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामांस गुरुहु निहैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. तो म्हणतो की हे जे गुरु आहेत, गुरु महानुभाव, हां, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सगळेच, कारण सगळे त्याचे पूज्य आहेत. इवन आता द्रोणाचार्य म्हणा, भीष्माचार्य म्हणा, हे फार मोठं व्यक्तिमत्व होतं हे. आता तुम्ही जर साधारण याचा विचार जर केला तर एक फक्त भीष्माचार्य सफिशियंट होते या सगळ्यांना संपवून टाकायसाठी. एक फक्त द्रोणाचार्य सफिशियंट होते सगळ्या पांडवांना मारून टाकण्यासाठी. पण तरीही ते करू शकले नाही. त्याचं कारण धर्माची साथ त्यांना फक्त नव्हती. तो म्हणतो, न चैतद विद्म कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदिवानो जयेयु यानेव हत्वान जिजी विषामस तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्र. हां, तर आता तो इथे थोडा कन्फ्युजन दाखवत आहे की मी याचा कन्फ्यूज झालेलो आहे की हे म्हणजे आम्ही जिंकू की हारू. म्हणजे आम्ही जिंकू शकतो आणि हरू शकतो, दोन्ही आहे. हां, म्हणजे दोन्ही गोष्टी होऊ शकतात युद्धामध्ये. यद्वा जयम, आम्ही एकतर जिंकू, पांडव जिंकू, किंवा काय होईल, कौरव जिंकतील. दोन पैकी काहीतरी होईल, है ना. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मी ह्या दोन्ही जे काही रिझल्ट येतील, एकतर आम्ही जिंकू किंवा ते जिंकतील, या दोन्ही रिझल्टमध्ये सगळ्यांना मारणं होईल. कारण इथे म्हणतात ना की रुधिर प्रदिग्धान, की सगळ्यांचं रक्तपात होईल सगळा. आणि या रक्तपातामधून मी पुन्हा अशा रक्तपातातून जे काही मला भोग मिळतील ते मला भोगायचे नाही आहेत. इथे पुन्हा तो स्वतःचा एक सेकंड टाईम तो हे करतो की मला हे राज्यही नको आहे, मला कोणीच नको आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. आता हळूहळू पुन्हा तो येतो की कार्पण्य दोष उपहत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेता यश्रेयस्यान्ने श्रितम ब्रूहि तन्मे शिष्यस्ते माहम शाधित्वा प्रपन्नम. आता तो शेवटी आला की एवढं सगळं चालू आहे, एवढं म्हणतोय मी, तरी भगवान श्रीकृष्ण काही ऐकत नाही माझं. आणि नाव ही रिअली फेल्ड रिअली इनसाइड फेल्ड की आता माझं डोकं काम करत नाही आहे, सुन्न झालो आहे. आपण म्हणतो ना की सुन्न झालो आहे एकदम.
डिफंक्ट, माझं काहीच म्हणजे माइंड काम करत नाही आता, आपण नॉन फंक्शनल माइंड. आणि कारण त्याला कळत आहे की मी सगळं असं म्हणजे काय म्हणतो अद्वा बोलतोय, म्हणजे काही त्याला लॉजिक नाही आहे. कधी हे म्हणतो, कधी ते म्हणतो, कधी ते म्हणतो सगळं. हां, भान राहिलं नाही आहे त्याला. आणि नाव ही ॲक्सेप्ट. आणि या श्लोकाने पूर्ण अर्जुनाला वाचवलं आहे सगळ्यातनं. मग इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट श्लोक. कारण तो शरण गेलाय पूर्ण. त्यांनी सगळं आपलं स्वतःचं डोकं वापरणं सोडलंय आता बघा. कंप्लीट जसं देवाची इच्छा, जसं तुम्ही सांगाल त्याप्रमाणे, यंत्र यंत्री ठाकूरांच्या भाषेत सांगितलं तर, जोपर्यंत यंत्र यंत्री भाव येत नाही तोपर्यंत अशी शरणागती येत नाही. नाहीतर पुन्हा आपलं आहेच, नाही मी करतो माझी साधना, मी असं करतो, मी तसं करतो, मग संपलं. तर आता इथे अर्जुनाचा यंत्रयंत्री भाव आला. याच्यानंतर प्रत्येक गोष्ट जी श्रीकृष्णाने सांगितली आहे ती त्याने स्वीकारली आहे. इथे कम्प्लीट शरणागती म्हणजे कम्प्लीट 100% डेडिकेशन टू गॉड. इथे काहीही त्यांनी आता हातचं ठेवलेलं नाही आहे. तो स्वतः म्हणतो की कार्पण्य दोष उपवत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्मसम्मूढ चेता. की काय धर्म काय अधर्म याचं मला काही समजत नाही आहे. हां, यश श्रेय सन्निष्ठितम गृहीतम्य. तर या याच्यामध्ये काय श्रेय आहे हे तू मला सांग. इज व्हेरी इम्पॉर्टंट की तू मला सांग काय श्रेय आहे. आतापर्यंत मला जे श्रेय वाटत होतं ते मी तुला आतापर्यंत सांगितलं की भैक्षचर्या करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. आतापर्यंत मला वाटत होतं की बाबा हे श्रेय आहे माझ्यासाठी. पण आता माझ्यासाठी काय श्रेय आहे हे तू मला सांग. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की माझ्यासाठी काय श्रेय आहे. की मी या मार्गाने जाऊ, मी कर्माचा मार्ग धरू की उपासनाचा मार्ग धरू की याचा मार्ग, मी सगळेच मार्ग करून बघितले. यातनी मला काही सापडत नाही, त्यातनं काही सापडत नाही. पण आता ठाकूर तुम्ही मला सांगा मी काय करायला पाहिजे. यू टेक मी. तुम्ही ठाकूर म्हणतात ना, त्या गोष्टीमध्ये फार सुंदर म्हणतात की त्या शेतातनं जेव्हा बाप आणि मुलगा जात असतो तर ठाकूर म्हणतात की मुलाने जर बापाचा हात पकडला असेल तर मुलगा पडू शकतो, पण बापाने जर मुलाचा हात पकडला तर पडायची संभावना फार कमी आहे. तर हे आहे बापानी मुलाचा हात पकडणं. इथे आता श्रीकृष्णाने अर्जुनाचा हात पकडला आहे. म्हणून त्याचा तो धर्मसम्मूढ जे काही होतं किंवा त्याचं जे कन्फ्युजन होतं की हिंसा करणं पाप, त्या लोकात होतं ना की हिंसा होईल मग पाप लागेल मग पुण्य लागेल, मग हिंसा करणं चांगलं की नाही, मग हे माझ्या सगळं होईल. तर ह्यापासनं त्याला आता वाचवतायत भगवंत. हां, आणि इथे आता भगवंत पुढे 1-2 श्लोकानंतर सुरू करतायत. पुढे तो म्हणतो की नाही प्रपश्चामी ममापनुद्यात यच्छोक मुच्छो क्षणमिंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपत्नमृद्यम राज्यम सुराणाम अपिचाधिपत्यम. की हा जो माझा शोक आहे, हा शोक माझा म्हणजे बियॉन्ड माय काय म्हणतात त्याला, मी त्याला सहन करू शकत नाही, इतका मला शोक होत आहे. इतका माझ्या डोक्यात आता कॉन्फ्लिक्ट तयार झालेला आहे की आता मी या शोकापासनं निवृत्ती मला पाहिजे. काहीतरी मार्ग यातनं मला शोधायचा आहे की हा शोक माझा जो झाला आहे मला हा दूर करायचा आहे. तू मला काहीही धनधान्य दे, राज्य दे किंवा मोठं स्वामित्व दे कुठल्या जगाचं, त्याचं मला काही घेणं नाही आहे. मला आता हा माझा शोक दूर करायचा आहे. तुम्हाला ऐकू येत आहे ना? दिसाचा प्रॉब्लेम होतोय काहीतरी. हां. तर ते इथे म्हणतो तर ही खरी गोष्ट आहे. इथे शोक त्याला नाश करायचा आहे म्हणजे काय, आता त्याला जाणवलं आहे की आपण आता बंधनात आहोत आणि या बंधनातून सुटण्याचा काहीतरी एक उपाय शोधायला पाहिजे. या शोकातनं बाहेर पडायला काहीतरी एक उपाय आपण शोधायला पाहिजे. आणि हा उपाय शोधायसाठी म्हणून तो आता भगवंतांना शरण गेला आहे. शिष्यस्ते माहम शादिमाम प्रपन्नम. आणि इथे आता अर्जुन जो सैनिक होता तो आता शिष्यामध्ये कन्वर्ट झाला आहे. नाव ही बिकम डिसायपल. आतापर्यंत तो एक अर्जुन होता किंवा मोठा सोल्जर होता किंवा काय सगळं होतं, बट नाव दिस इज कन्व्हर्शन.
अँड दिस कन्व्हर्शन इज फुल. तो म्हणतोय की मला या शोकापासून मला मुक्ती पाहिजे. जेव्हा आपल्याला पण असं वाटेल की हा जो शोक होतोय आपल्याला संसाराचा किंवा काय, या शोकापासून जोपर्यंत आपल्याला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत आपली काय म्हणतात त्याला तीव्रतेने आध्यात्मिक जीवन व्यापन करण्याची इच्छा पण होत नाही. कारण आपल्याला ते बंधन वाटायला पाहिजे. हे बंधन जर आपल्याला वाटलं नाही, या संसाराचा शोक मोहाचा त्रास जर आपल्याला झाला नाही, तर त्यातनं सुटायची तुम्हाला इच्छा पण होत नाही ना. कधी कधी हे बंधनच चांगलं वाटतं हो बरेच वेळा. म्हणजे ठाकूरांच्या त्या गोष्टीच आहे ना की त्या मासोळीवाला आली आणि तिला ती झोपाय तर तिला जोपर्यंत त्या माशाची भरलेली टोकरी तिला दिली नाही, जोपर्यंत तिला माशाचा वास आला नाही तोपर्यंत तिला झोप पण आली नाही. तर आपण कधी कधी ह्या संसारात एवढे अडकलेलो असतो की त्या संसारामध्येच रस मिळायला सुरुवात होते आपल्याला. त्यातच रस मिळतो आपला. आणि तो रस जर आपण म्हणजे तो रस घेता घेता जर आपण गेलो तर काय संपलं. म्हणजे त्याला ज्याच्यासाठी आपण आलो होतो, ज्याच्यासाठी आपण मनुष्य जन्म घेतला, म्हणजे आध्यात्मिक लाईक हे 40, 50, 60 असं काही नसतं. मला सांगा, तुमच्या रूममध्ये आत्ता अंधार होता, इलेक्ट्रिसिटी गेली, लाईट यायला किती वेळ लागला तुमच्या रूममध्ये? स्विच ऑन झाला, करंट आला, लाईट लागला. म्हणून हे जे अज्ञान आपण म्हणतो, खूप आपल्याला असं वाटतं ना की प्रचंड काहीतरी कठीण काम आहे अज्ञान, हे ते. इथे हे थोडंसं एक समजून घेणारी गोष्ट आहे की हे अज्ञान वगैरे आपण म्हणतो की आता यातनं मला सुटायचं आहे, मला देवाचं दर्शन प्राप्त करून घ्यायचं आहे, म्हणून मला काहीतरी प्रचंड काहीतरी करावं लागेल. हे एक थोडं समजून घ्यायला पाहिजे. एक मिनिट मी सांगतो जरा पाणी. तर हे अज्ञानाचं आपल्याला असं वाटतं की काहीतरी करायचं आहे, आपल्याला काहीतरी करून आपल्याला काहीतरी अचीव करायचं आहे. आपल्या डोक्यात हा विचार असतो की मला मोक्ष प्राप्त करायचा आहे, देवाचं दर्शन प्राप्त करायचं आहे, म्हणजे मला काहीतरी प्रचंड काहीतरी करायला पाहिजे. हा एक आपल्यामध्ये एक कॉन्सेप्ट असतो. कॉन्सेप्ट एका दृष्टीने जर बघितलं तो बरोबर पण आहे, परंतु जसं म्हणतात की निमिष मात्र, म्हणजे आपण जेव्हा डोळा बंद करून आपलं पापणी पडते तेवढा पण वेळ तुम्हाला ज्ञान व्हायला लागत नाही. आता हे कसं, हे जादूसारखं नाही आहे काही, हे पण लक्षात ठेवा. बरेच वेळेला आपण खूप मिस्टिक त्याला काही विचार करतो की जादू काही नाही, की एक दिवस तुम्ही झोपेतून उठला आणि तुमचं सगळं अज्ञान गेलं, असं नाही आहे. किंवा तुम्ही जप ध्यानाला बसला आणि तुमच्यासमोर श्रीरामकृष्ण उभे राहिले, असंही नाही आहे. या सगळ्या कल्पना काढून टाकायला पाहिजे. खरं आहे, तुम्हाला जर खरोखर या मी कोण आहे याचं ज्ञान होणं, म्हणजे याचा विचार जर आपण करत गेलो, आपण ह्या ओळात सेकंड अध्यायामध्ये तेच आहे. थोडं क्लिष्ट वाटेल तुम्हाला सेकंड अध्याय थोडासा, कारण पहिल्यांदाच श्रीकृष्णांनी खूप कठीण असा सबीर घेतला आहे हातामध्ये. पण तो जर आपण समजून घेतला व्यवस्थित तर पुढची गोष्ट सरळ जाते. तुम्हाला त्यातली एक कन्सेप्ट सांगतो वेदांतातली, की ते म्हणतात की तुम्ही संध्याकाळी रस्त्यावरून जातायत, पूर्ण उजेड पण नाही आणि पूर्ण अंधकार पण नाही अशा वेळेस, आणि तिथे रस्त्यात दोरी पडलेली आहे. तुम्ही दुरून बघता दोरी पडली आहे आणि तुम्हाला वाटते ते साप आहे तिथे. तुम्ही घाबरता, तुम्हाला घाम सुटतो, तुम्ही आरडाओरडा सुरू करता. मग काय करता तुम्ही की थोडं निरखून बघता की ते हालताय का, काय होत आहे का, काही नाही. मग थोडं काही हालत नाही, मग थोडं जाऊन बघता आणि मग तुम्हाला लक्षात येतं की दोरी आहे, तिथे साप नाहीच आहे. आता मला सांगा, हा साप कधी आला का तिथे? साप आला पण नाही आणि साप गेला पण नाही. काहीच झालं नाही तिथे. पण तुम्हाला मात्र सगळं घाम आला, सगळं आलं, पळापळ झाली, काय झालं, सगळं झालं तुमचं. आता ही दोरी जी आहे, म्हणजे साप आपण ह्या दोरीवर आणला, आपण आणला, तो कोणीच आणला नाही. मीच आणला, मीच घालवला त्याला. आणि ज्ञान हे असंच होत असतं की मैच डोळे बंद करून ठेवलाय. ठाकूर म्हणतात ना, खूप सुंदर, ठाकूरांचे असे सुंदर उदाहरणं आहेत. ठाकूर समजावताना म्हणतात, दक्षिणेश्वरला बसले असताना, की समोर ते आपली एक चादर घेतात डोळ्यासमोर. भक्तांना म्हणतात की तुम्हाला मी दिसतोय का आता? भक्त म्हणतात नाही, दिसत नाही.
मग चादर खाली का आता दिसतोय का म्हणतो आता दिसतोय, बस म्हणतो एवढंच फक्त आहे देवाचं दर्शन होणं म्हणजे. की हा पडदा जो आपल्या डोळ्यासमोर आलेला आहे एक, आता हा पडदा कुठला आहे? हा पडदा आहे आपला आसक्तीचा पडदा आहे, आपल्या ह्या जगाच्या सत्तत्व बुद्धीतला. आणि सत्तत्व बुद्धीतला म्हणजे काय, जग नाही आहे असंही नाही आहे, ही पण कॉन्सेप्ट सोडा की जग नाहीच आहे बाबा, मग असं नाही आहे, जग आहे. ती दोरी जर नसती तुम्हाला साप दिसलाच नसतं, लक्षात ठेवा. दोरी आहे म्हणून तुम्हाला सापात भास झाला, तुम्हाला काहीतरी आहे. हां, ती दोरी म्हणा किंवा काय रस्त्यावरची क्रॅक म्हणा किंवा काही म्हणा किंवा झाडाची एखादी फांदी म्हणा पडली आहे छोटीशी, काहीतरी सबस्ट्रॅटम आहे, काहीतरी आधार आहे, काहीतरी आधार आहे, त्यावर तुम्हाला सापाचा भ्रम झाला. तर वेदांत म्हणतं की हे सगळंच ब्रह्म आहे, तिथे काहीच नाही आहे, हे ब्रह्माशिवाय काहीच नाही आहे जगामध्ये. मला फक्त ते ब्रह्म नसल्याचा भास झालाय, मला दोरी नसल्याचा भास झालाय, मला तो सापाचा भास झाला. आता हा केव्हा होतो भास? जेव्हा संध्याकाळ असते, पूर्ण उजेड पण नसतो आणि काळोख पण नसतो. म्हणजे ज्याला ज्ञान झालेलं आहे, ज्याला समजलेलं आहे खरं स्वरूप काय आहे, म्हणजे ज्याला त्याच्या ज्ञानाचा सूर्य उगवला आहे, त्याला हे दोरीचं काही प्रॉब्लेम नाही, दोरी साप काहीच नाही त्याच्यासाठी. आणि जो अज्ञानी आहे, अंधकारात आहे, त्याच्यासाठी पण दोरी साप काहीच नाही आहे. दोरी सापाचा प्रॉब्लेम कोणाला आहे? मुमुक्षू माणसाला, की ज्याला दिसतं आहे की हे जग सत्य नाही आहे, माझ्यासमोर दिसतं आहे की निघून जाणार आहे, मी बघतोय की यामध्ये चेंज होत आहे, मी बघतोय की हे परिवर्तनशील आहे. पुन्हा डोक्यात कुठेतरी आहे की काहीतरी एक अपरिवर्तनशील काहीतरी सत्ता आहे, कुठेतरी ईश्वर आहे, कुठेतरी भगवंत आहे, कोणीतरी नियंता आहे या जगाचा, कोणीतरी पाप पुण्य देणारा कोणीतरी आहे, याची पण थोडीफार जाणीव होत असते. आणि एकीकडे जाणवत असतं की हे नाही, हे सगळं नाही, हे सगळं माझंच आहे सगळं. तर जो ह्या दोलायमान स्थितीत आहे, जो मुमुक्षू आहे, की त्याला जाणवतं की बाबा हे पण आहे, ही पण साईड आहे आणि ती पण साईड आहे, पण क्लिअर होत नाहीये काय. म्हणून संध्याकाळी म्हणजे आपण म्हणतो जेव्हा अंधकार पण नाही, त्याचा पूर्ण अज्ञानी पण नाही आहे तो आणि पूर्ण ज्ञानी पण नाही, मध्येच अडकलाय तो. त्रिशंकूसारखा अवस्था आपली, की ना इकडे ना पूर्ण ज्ञानी पण नाही, आपण पूर्ण अज्ञानी पण नाही आहे. एक जर पूर्ण अज्ञानी असतो चाललं असतं, म्हणजे त्याला म्हणतात ना की अज्ञानात सुख असतं, बिंदास आपण खाओ पिओ मजा केली असती. पण खाओ पिओ मजाही करू शकत नाही. खाओ पिओ मजा केली की मध्ये तर काय चालू आहे आपलं हे, आपण काय खाओ पिओ मजा कधी आलो आहे का? हा जन्म काय खाओ पिओ मी मिळाला आहे का? हा इकडे पण टोचतो, खाओ पियाची इच्छा पण होते. हा म्हणजे इंद्रिय सुखाची इच्छा पण होते, पण इंद्रिय सुख हे शेवटचं नाही आहे, हे पण डोक्यात आहे. हां, तर ह्या अशा मेंटॅलिटीमध्ये किंवा अशा स्थितीत जे साधक आहेत त्यांच्यासाठी हा सगळा प्रश्न आहे. पण त्या लोकांचा प्रश्न कसा सॉल्व्ह होणार आहे? जस्ट दे हॅव टू चेंज देअर दृष्टी. म्हणजे ही जोपर्यंत आपण ह्या जगाकडे बघायची दृष्टी चेंज करत नाही, तोपर्यंत ते ज्ञान पण होत नाही. मी तिथे तुम्ही काय केलं, त्या सापाला जे घालवलं कसं, तुम्ही फक्त निरखून बघितलं काय आहे काय नाही, जस्ट तुम्ही विवेचना केली, तिथे विवेक केला की आता यावेळेस साप कुठून येणार आहे, आपण रोज तिथे जातो, जरा साप कसा असणार आहे, इथे काय आहे काय, तो हलत पण नाही आहे, काहीच करत नाही आहे, आपण आवाज केला तरी काहीच करत नाही आहे तो, मग तो साप नावातून निरखून बघू, असं करत 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 तुम्ही तिथे गेला. अँड देन यू फाउंड दॅट साप वॉज नॉट देअर, की साप कधीच नव्हता तिथे. हां, तर अशा माणसासाठी म्हणून हा सगळा धर्माचा आटापिटा आहे किंवा साधनेचं सगळं हे आहे. मग आपण जे म्हटलं की साधना करून भगवंत मिळत नाही, पण साधना करून काय मिळतं, हे ज्ञान फक्त मिळतं. म्हणजे काय, त्याला पंख थकवणं म्हणा किंवा निरखून बघणं म्हणा, हे एवढं कळतं की बाबा हे काहीतरी चुकीचं चालू आहे आपलं. आपण आपल्या प्रयत्नांनी नाही चालू शकत, पण विवेक हा आवश्यक आहे प्रत्येक क्षणी. विवेक म्हणजे कसला, तर आपल्या नेचरचा, व्हॉट इज माय नेचर, काय रियालिटी काय आहे जगाची, माझी काय रियालिटी आहे, ह्या सगळ्यांचा साधक बाधक विचार करणं आवश्यक आहे. कारण आपण जर म्हटलं की देवाच्या
इच्छेप्रमाणे सगळं होतं, बरोबर आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे सगळं होतं. पण जर एखाद्या बापाने एका पोराला 1,00,000 दिले, दुसऱ्या पोराला पण 1,00,000 दिले आणि त्याला म्हटलं की जा तुम्ही 1,00,000 घेऊन जा आणि बिझनेस करा आणि 1 वर्षानंतर आम्हाला येऊन भेटा. एका मुलाने 1,00,000चे 2,00,000 केले आणि एका मुलाने 1,00,000 डुबवून टाकलं, पूर्ण दिवाळा निघालं. तर पुन्हा इन्व्हेस्ट करायला पैसे कोण देणार? भगवान म्हणजे बाप कोणा पोराला देतील की ज्याने 1,00,000चे 2,00,000 केले. त्याला बिझनेस माहिती, त्याने काहीतरी खटपट केली. ही हॅज यूज हिज ब्रेन. तर आपली साधनं पण तशीच आहे की आपण काहीतरी खटपट करायला पाहिजे. म्हणजे भगवंताला मला असं म्हणायचं नाही आहे की आपल्या प्रयत्नाने तो मिळणार आहे, असं नाही आहे. हां, पण जेवढा आपल्याला त्यांनी बुद्धी दिली आहे, जेवढा विवेक करायचं क्षमता दिली आहे, हां, जेव्हा समजायची बुद्धी दिली आहे, तेवढा प्रयत्न जर केला ना, त्यांनी काय होतं, एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट होती की आपल्याला एक म्हणजे काय म्हणतात त्याला हे म्हणजे ज्याची जाणीव होते की आपले प्रयत्न किती कमी पडत आहेत. त्याच्यामुळे 2 गोष्टी होतात. एक तर आपले प्रयत्न आपण वाढवू शकतो किंवा अजून जास्त शरणागती भगवंताप्रती आपल्याला येऊ शकते. पण तुम्ही काहीच जर केलं नाही तर तुमच्यावर दोन्ही होणार नाही गोष्टी. काय चालू आहे सगळं, काय देवाची जशी इच्छा होईल. हां, तर ठाकूर म्हणायचे ना की बनत बनत बन जाई, ते एक गाणं आहे बंगालीमध्ये की जेव्हा होईल तेव्हा होईल, भगवंत माझं नक्कीच काहीतरी कल्याण करेल, अशा स्वरूपाचं ते गाणं आहे बंगाली. तर ठाकूर म्हणायचं बंद करा हे भजन, असं नका म्हणू, हे भजन बरोबर नाही आहे. की बनत बन जाय म्हणजे काय, म्हणजे जेव्हा होईल तेव्हा काय, म्हणजे याला काय अर्थ आहे? तुम्ही काहीतरी करा, तुम्ही काहीतरी पुरुषार्थ दाखवा. तुम्हाला भगवंताने स्वाधीन इच्छा दिलेली आहे, त्या स्वाधीन इच्छेचा उपयोग करा. म्हणजे एखाद्या गाईला जर आपण ठाकूर म्हणतात ना की एखाद्या गाईला त्यांनी बांधलं दोरीनी आणि मग ती जेवढी दोरी आहे, जेवढी लांब दोरी आहे तेवढीच ती खाते घास, म्हणजे गवत ते. मग ते तेवढं खाल्ल्यानंतर मग तो मालक काय करतो की अजून सोडतो दोरी लांब. मग अजून तो लांब अजून ती गाय ती खाऊ शकते गवत. आता एखाद्या गायनी समजा जेवढी दोरी दिल्यावर खाल्लंच नाही काही, बसून राहिली तिथे, तर मालक ती दोरी तिची लांब करणार आहे का? मला सांगा, नाही करणार. तर खरी गोष्ट आहे, जर आपल्याला भूक लागली असेल तर आपण लगेच खाऊन संपवू, भगवंत लगेच तुम्हाला अजून लांब रोप देईल. आणि ज्या गाईला भूकच लागलेली नाही आहे, ती बसलेलीच आहे, तर तिच्यासाठी लांब रोप द्यायचे प्रश्नच नाही आहेत काही. शी इज हॅपी विथ दॅट. थोडं खाल्लं बसलं चालू आहे, अळम टळम सगळी. तर तो मालक पण म्हणतो ठीक आहे, तिला भूकच लागली, मग कशाला तिथे दोरी लांब करू मी. हां, तर तीच कंडिशन आपल्यामध्ये आहे की जर आपल्याला भूक लागली नाही, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे व्याकुळता. आता ही व्याकुळता आपण ओढून आणू शकत नाही बघा. याच्यात सगळ्या एकमेकात गुंतलेलं आहे सगळे, की व्याकुळता पाहिजे पण व्याकुळता ओढून आणू शकत नाही. पण मग ओढून आणू शकत नाही तर म्हणून जसं आपण मागे बघितलं मागच्या क्लासमध्ये की ह्या जगाची जर पूर्ण आपण जर सगळं बघितलं थोडंफार, कसं चालतं, काय होतं, कसं हे चेंजिंग आहे, कसं परिवर्तनशील आहे, तर आपल्याला हळू लक्षात येतं की ह्या अशा जर सापडलं आपण या रहाट गाडग्यामध्ये तर आपण पुन्हा नुसतं जन्ममरण घेणार आहे आपण, बाकी याच्यापेक्षा काहीच होणार नाही. हां, पुन्हा जन्म घ्या, पुन्हा या, पुन्हा हे काहीतरी करा, पुन्हा जन्म घ्या, पुन्हा या रहाट गाडग्यामध्ये आपण अडकणार आहोत. सो वी शुड नो दॅट की यातून निघायचं आपल्याला असेल तर आपल्याला बाहेर पडायला पाहिजे. तुमच्या लाईफमध्ये, आमच्या लाईफमध्ये, अजून इतर लोकांच्या लाईफमध्ये बघा, काय दुःखाशिवाय काही मिळालं का आपल्याला? बघा, सुखाचे कमी क्षण, दुःखाचे जास्त क्षण. शारीरिक दुःख, मानसिक दुःख, ह्या सगळ्या याच्यात आपण गेलेलो आहोत. अजून किती दुःख घ्यायला पाहिजे समजायला आपल्याला, मला सांगा. अजून किती वेळा पडायला पाहिजे त्या केळ्याच्या सालीवरनं सारखं तेच. मला तेच म्हणायचं आहे की हे जग आपल्याला भरपूर शिकवत असतं, आपण शिकत नाही. आता ही कशी ना, ही स्टेज वाईज. आता तुम्ही ज्या यातनं गेला आहात, तुम्ही ज्या आता सगळ्या परिस्थितीतनं गेलात गेल्या 40 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये ज्या काही यातनं गेल्या, सर या सगळ्या स्टेजमध्ये गेल्यामुळेच तुम्हाला आता तशी उपरीती वाटते आहे किंवा तळमळ वाटते आहे.
सो नथिंग गोज रॉंग. या जगाचा उद्देशच आहे की आपल्याला शिकवायचा, की यातनं धडा घ्यायचा. ती उपरती होण्यासाठी काही करायला नको आहे. होण्यासाठी इज ओनली इम्पॉर्टंट इज टीचिंग्स. म्हणजे टीचिंग म्हणजे कसं, आता बघा ह्या मंत्र जो काही आपण उपदेश घेतो, मंत्र उपदेश कॅनॉट रिमूव्ह युअर इग्नोरन्स. कॉन्फ्लिक्ट इज नॉट रिझॉल्व्ड बाय मंत्र उपदेश. मंत्र उपदेश कॅन प्युरिफाय युअर माइंड. हां, गुरुमंत्र, हां, मंत्र उपदेश कॅन गिव्ह टेम्पररी ग्रॅटिट्यूड ऑफ माइंड. बट वेन देर इज अ कॉन्फ्लिक्ट, तुमच्या मनामध्ये जेव्हा आहे, जसं अर्जुनाच्या मनामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे, व्हॉट वी रिक्वायर इज उपदेश, टीचिंग्स. आता जसं तो साष्टांग प्रणाम घालून तो म्हणतो मला सांगा आता मला काय आता खूप झालं हे सगळं. सो मंत्र उपदेश आणि ह्या उपदेश सगळं यू कॅन प्युरिफाय युअर माइंड. बट हे ज्ञान ज्याला आपण म्हणतो, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिमूव्ह ऑल इग्नोरन्स. कारण हे साप नाही आहे, ही दोरी आहे. हे काय झालं, हे तुम्हाला ज्ञान झालं. तिथे समजा तुमचे गुरु येऊन, म्हणजे तिथे तुम्ही समजा उभे आहात, तिथे तुम्हाला तिथे दोरी दिसली, हां, आणि तुम्ही म्हणताय साप आहे, साप आहे, साप आहे, साप आहे. हां, म्हणजे तिथे तुम्ही उभे राहून फक्त गुरुमंत्र म्हणायला लागताय. तरी तो साप जाणार आहे का? नाही जाणार आहे. म्हणजे माझा सांगायचा उद्देश की जेव्हा तुमच्यामध्ये अज्ञान आहे, जेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे, तेव्हा तुम्ही तिथे तुम्हाला साप दिसतोय, तुम्हाला थरथराट होतोय आणि तुम्ही तिथे ठाकूर 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 करताय. तरी का तो साप जाणार आहे का? नाही जाणार आहे. साप कशाने गेला? तुमचा विचार करण्याने साप गेलाय. यू अप्लाइड युअर माइंड. तुम्ही विवेक केला आणि विवेक केल्यानंतर तो साप गेला. साप नव्हता, तो भाग वेगळा. पण तिथे ठाकूर 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 साप गेला नसता. म्हणजे मला त्याच्यावर असं म्हणायचं नाही की ठाकूर म्हणून साप जाईल पण कदाचित. हां, मी तसं म्हणत नाही आहे. बट विवेक इज व्हेरी इम्पॉर्टंट इन स्पिरिच्युअल लाईफ. तर जेव्हा तुम्हाला तुमच्या लाईफचा कॉन्फ्लिक्ट सोडवायचा आहे, तुमच्या लाईफमध्ये आलेले प्रॉब्लेम सोडवायचे आहे, तेव्हा तुम्हाला सामना करायलाच पाहिजे या सगळ्या गोष्टींचा. तिथे आपण बरेच वेळा करतो, आपण बरेच वेळा ह्या गोष्टी काय करतो ना, ह्या दैवावर सोडून देतो. हां, जसं होईल तसं होईल नशिबात, जसं होईल तसं बघता येईल. आता ठाकूरांची माझ्या कृपा झालीच नाही आहे, मी इतकं दिवस घेतलं, आता ठाकूर जेव्हा कृपा करतील तेव्हा करतील. म्हणजे ते आपण दैवावर सोडतो. पण जेवण खावण हे सगळं आपल्या पुरुषार्थावर आणतो आपण, की मी जेवण खावण करेल, मी नोकरी पाणी करेल, पैसे कमावेल, ऐशारामाचं जीवन जगेन, हे सगळं पुरुषार्थाने करायचा प्रयत्न करतो आपण. इथे सगळा पुरुषार्थ आणतो आपण. पण जेव्हा आध्यात्मिक लाईफ जगायचं आहे तेव्हा आपण दैव आणतो ना आपण दैव अशा वेळेस, की जेव्हा नशिबात जाईल तेव्हा होईल. ठाकूरच करतात, त्यांची कृपा झाल्याशिवाय होणार आहे का? कारण काय वाटतं, तुम्ही 3 दिवस अभ्यास का करायचा? कारण ते तुम्हाला सत्य वाटायचं. तुम्हाला हे सत्य वाटत नाही आहे. कारण अजूनही आपले पूर्ण हात पाय शरीर इंद्रिय सगळे ह्या जगात अडकलेलं आहे आपलं. तुम्हाला जी गोष्ट सत्य वाटेल ना त्याच्यामागे तुम्ही दिवस रात्र पळाल बघा. हां, कारण आपण त्या गोष्टी सत्य तो बघत असतो आणि त्याच्यामागे काम त्याप्रमाणे करत असतो. तसंच जेव्हा आपल्याला ब्रह्मसत्य जगत मिथ्या वाटेल तेव्हा तुम्ही तसंच पळाल, तुम्ही काही थांबणार नाही. हां, तर ते वाटायची आपण 2 गोष्टी आहे, वाट बघायची किंवा भगवंताची इच्छा होईल तेव्हा होईल असं म्हणायला पाहिजे. हां, शरणागती. हां, आणि अशी शरणागती आल्यामुळेच आता त्याला आपण अर्जुन पुढच्या क्लासमध्ये बघू की अशी त्याला शरणागती आली होती म्हणूनच तो वाचला. म्हणजे त्याच्यामध्ये कन्फ्युजनमधून त्याला बाहेर पडायचं होतं. त्याची शरणागती फार आवश्यक आहे आणि ती त्याला आता आली आहे. तर ते आपण पुढच्या क्लासमध्ये पुन्हा सविस्तर बघू, म्हणजे पुढच्या ह्याच्यामध्ये. चालेल. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.